महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने समाज प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे हे आयोजन आहे. आजचा पुष्प म्हणजे 16वा असून या करतात. यापूर्वी देवणीच्या पूर्वी त्यांनी मुखेड पासून सुरुवात केली. मुखेडच्या नंतर मुदखेड. त्यांनी जिथे गेलेत तिथं एक विचारधारेचे माणसं तयार केले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील प्रशासकीय अधिकारी कसे असावेत त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे मार्गदर्शक सुरेशजी घोळवे सर आहेत. आणि म्हणून त्यांनी गेल्या 3 वर्षापासून देवणी तालुक्यामध्ये प्रशासकीय सेवा बजावत असताना शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल यांच्यामध्ये शिस्तबद्ध कार्यक्रम त्यांनी सुरुवात केलाय. त्यांनी प्रशासकीय सेवेसह जलसंधारणाची कामे असतील, मृदसंधारणाची कामे असतील किंवा शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असेल तर ते खंबीरपणे लगेच तात्काळ उपस्थित असतात. आणि म्हणून मराठवाड्यामधील एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की साहेबांनी सुरुवात जी केलेली आहे प्रशासकीय सेवेच्या पूर्वी त्यांनी प्रशासकीय सेवेतील विद्यार्थ्यांना येण्यासाठी 10 वर्ष त्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे आणि नंतर कुठेतरी त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये आलेले आहेत. आणि त्यांचा हा अभ्यास इतर विद्यार्थ्यांना कामी यावा आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त बहुजन वर्गातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये यावेत हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून आज साहेबांना प्रशासकीय सेवेत जायचे तर अशी करा तयारी हा विषय देण्यात आलेला आहे. त्यांनी बेजी शेड्यूल असताना सुद्धा अशा कामामध्ये 1 मिनिटाची सुद्धा त्यांनी कसर न सोडता लगेच तयार झाले. त्याबद्दल मी शालुकाई प्रतिष्ठान व बी मीडिया माध्यम समूहाच्या वतीने साहेबांचं हार्दिक असं स्वागत करतो. आणि प्रशासकीय सेवेत जायचं तर अशी करा तयारी आजचे व्याख्याते आहेत माननीय सुरेशजी घोळे साहेब, तहसीलदार देवणी, जिल्हा लातूर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील व्याख्यानाला सुरुवात करावी. माननीय सुरेशजी घोळे साहेब. नमस्ते. या व्याख्यानामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थी, पालक आणि प्रशासकीय सेवेत असलेले आणि प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिलेले या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. शालुकाई प्रतिष्ठान शिरूर दबडे, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड आणि बी मीडिया समूह यांच्या वतीनं ही जी व्याख्यानमाला सुरू आहे या व्याख्यानमालेचं आयोजन केल्याबद्दल मी प्रथम त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. आजचा जो विषय आहे हा सुशिक्षित बेरोजगार आणि त्याच माध्यमातून शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मुळात असं आहे की प्रशासकीय पदासाठी ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात त्याला आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो. प्रत्येक जण जेव्हा शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतो तेव्हा त्याचं काही ना काही स्वप्न असतं आणि आपल्याकडे 10वी आणि 11वी 12वी हे 3 वर्ष आयुष्याची दिशा ठरत असते. आणि ही दिशा ठरत असताना काही जण MBBS होण्यासाठी प्रयत्न करतात. तिथे
जर आपला नंबर लागत नसेल तर मग मेडिकल क्षेत्राशी वेगवेगळे जे पर्याय आहेत, BAMS, BDS, BSMS अशा क्षेत्रामध्ये जाऊ इच्छितात. काही जण इंजिनिअरिंग मध्ये जातात. परंतु 12वीच्या त्या वजनावर जर त्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये संधी मिळाली नाही तर मग पुढे काय, असा प्रश्न उभा राहतो. आणि त्यातून विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबीय या दोन्ही समोर एक प्रश्न असतो. तर अशा तरुणांसाठी प्रशासकीय सेवा ही खूप मोठी संधी आहे. मग प्रशासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षा हा एक शब्द असतो. स्पर्धा परीक्षा कशासाठी? तर आपल्याकडे केंद्र शासन किंवा राज्य शासन ज्या परीक्षा घेत असतं, या दोन्ही मध्येही परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रचंड असते आणि त्यामधून ज्या ज्या विभागाला जागा भरायच्या असतात त्या मात्र कमी असतात. आणि त्यामुळे कुठंतरी त्या एकूण उमेदवारांपैकी निवड होणाऱ्या उमेदवारांची जी चाळणी करायची असते, या चाळणी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा असतात. मग आपल्याला स्पर्धा परीक्षा कोणाशी करायची किंवा कोणाशी आपली स्पर्धा आहे हे उमेदवारांना, त्या विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे. साधारणतः केंद्र शासन आणि राज्य शासन याच्या ज्या विविध प्रकारच्या सेवा आहेत, या सेवांचा जर विचार केला तर काही भरती म्हणजे वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांमध्ये वयोमर्यादा जी असते पात्रतेसाठी ही सुद्धा वेगळी असते. म्हणजे अगदी शिपाई पदाचा विचार केला तर आपल्याला 7वी पासची मर्यादा असते. त्यानंतर क्लरिकल्स मध्ये काही ठिकाणी 12वी पास, काही ठिकाणी पदवीची, आणि मग वर्ग 1च्या पदांसाठी साधारणतः पदवीची वयोमर्यादा असते. या गोष्टींचा जर विचार केला तर परीक्षेला आता काही परीक्षेसाठी वयोमर्यादा ही मागासवर्गीयांसाठी 33 आहे, खुल्या प्रवर्गासाठी 28 आहे, मागासवर्गीयांसाठी 33 आहे. काही पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 33 आहे, मागासवर्गीयांसाठी 38 आहे. तर काही पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 38ची आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43ची वयोमर्यादा आहे. आणि मग असा जर विचार केला तर आपली स्पर्धा कोणाशी आहे हे प्रत्येकाच्या लक्षात येणं गरजेचं आहे. जेव्हा महाविद्यालयात शिक्षण घेणारा तरुण स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचं करिअर करू इच्छितो आणि मग पदवी झाल्यानंतर तो त्या प्रत्यक्ष परीक्षेच्या तयारीला लागतो. आता ही परीक्षा देत असताना आपले स्पर्धक कोण हा पण विचार असला पाहिजे किंवा हा केला पाहिजे. तर मागच्या 10-15 वर्षामध्ये ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली आहे आणि जे अगोदरच शासनाच्या वर्ग 3, वर्ग 2 या सेवेमध्ये कार्यरत आहेत, हे सुद्धा तरुण पुढे वर्ग 1च्या पदावर जाण्यासाठी प्रयत्न करत राहतात. आणि त्यामुळं एक सुशिक्षित बेरोजगार जेव्हा नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा त्याच्या समोर 2 स्पर्धक असतात. एक की त्याच्यासारखे असणारे बेरोजगार युवक आणि दुसरं म्हणजे अगोदरच प्रशासकीय सेवेमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी कर्मचारी. मग आता इथे प्रश्न पडतो की नवीन मुलांना यश मिळेल की नाही. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की जे नवीन मुलं असतात यांच्याकडे वेळ खूप असतो. 24 तास आपल्या हातामध्ये असतात. आपण वेळेचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि जे शासकीय सेवेत असतात अगोदरच त्यांच्याकडे अनुभव असतो, परंतु त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि मग आपल्याला जेव्हा आपण एक तुलना करतो की अनुभवी आणि नवीन, तर या दृष्टिकोनातून जर विचार केला तर दोन्हींनाही स्पर्धा परीक्षेत एकसारखी संधी. स्पर्धा परीक्षेमध्ये बेरोजगार युवकांच्या पुढे कोणकोणत्या संधी आहेत? जर आपण केंद्र शासनाचा विचार केला तर UPSC भारतामध्ये सर्वोच्च जी पदं असतात ती भरली जाणारी परीक्षा, म्हणजे त्याला आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो. तर या अंतर्गत जवळपास 27 प्रकारच्या वरिष्ठ दर्जाच्या सेवा आहेत. याच्या जोडीला स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अधीन, विभागांच्या अधीन वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात. तर त्या परीक्षेच्या माध्यमातून ही पद भरती केली जाते. कंबाईन ग्रॅज्युएट लेवल अशा प्रकारची ती परीक्षा असते. त्यानंतर रेल्वे याची पण
पोस्ट असतात. बँकिंग मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर सर्व आणि भारतीय बँका याच्यामध्ये परीक्षा घेतल्या जातात. पोस्टल सर्व्हिसेस महाराष्ट्र शासनाचा विचार केला जाता केंद्र सरकारच्या संधी असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकाऱ्यांची पदं भरली जातात. त्याच्यामध्ये डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, उपाधीक्षक, भूमी अभिलेख अशा प्रकारची वर्ग 1 आणि वर्ग 2 ची राजपत्रित अधिकाऱ्यांची पदं भरली जातात. याशिवाय PSI, STI आणि सहाय्यक कक्ष अधिकारी अशी वेगवेगळ्या प्रकारची अराजपत्रित गटप या प्रकारातील पदे असतात. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या महसूल, पोलीस, ग्रामविकास, कृषी अशा वेगवेगळ्या विभागाअंतर्गत जी गाव पातळीवर काम करणारी पदं असतात ती सुद्धा भरली जातात. त्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस असतील, शिक्षण विभागामार्फत शिक्षक भरती असते आणि इतर काही सेवा असतात ज्याला तांत्रिक ज्ञानाची गरज असते. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आहे, कृषी सेवा आहे, वैद्यकीय सेवा आहे, याच्यातली पदं सुद्धा MPSCच्या माध्यमातून भरली जात असतात. वन सेवा असते, मग ती केंद्रीय असते IFS किंवा आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये वनपाल आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांची पद अशा विविध प्रकारच्या संधी समोर असतात. मग ह्या संधींचा वापर करत असताना आपल्याला अभ्यासक्रम हा सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. मग या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय असतो? मोबाईल देतो. आता जर आपल्याला UPSC आणि MPSC चा विचार करायचा झाला तर अभ्यासक्रम पूर्व परीक्षेपुरता विचार करता एक सारखा अभ्यासक्रम आहे. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये PSI, STI आणि सहाय्यक कक्ष अधिकारी अभ्यासक्रम एक सारखा आहे, परंतु मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा पदाच्या गरजेनुसार थोडासा वेगवेगळा आहे. या पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्व परीक्षेचा अभ्यास. त्यानंतर ह्या जवळपास केंद्र शासनाच्या परीक्षा असतील किंवा राज्य शासनाच्या परीक्षा असतील, प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं. काही पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी सुद्धा असते. मग आपण महाराष्ट्रापुरता आणि जे सगळ्यांचं स्वप्न असतं अशा राज्यसेवेचा विचार केला तर आपला या ठिकाणी सिलेबस समजून घेण्याची गरज आहे. राज्यसेवेला पूर्व परीक्षेसाठी 2 पेपर असतात. पहिला जो पेपर आहे त्याला आपण सामान्य क्षमता चाचणी म्हणतो, जनरल नॉलेजचा. या सामान्य क्षमता चाचणी जो पेपर आहे त्याच्यामध्ये राज्यघटना, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान अशा प्रकारचे 7 विषय असतात आणि साधारणतः 10वी ते 12वी हा त्या परीक्षेतल्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जा असतो. त्यानंतर दुसरा पेपर जो असतो तो सामान्य क्षमता चाचणी झाल्यानंतर CSAT. तर CSAT हा पूर्वीच्या काळी असलेला गणितीय स्वरूपाचा किंवा बुद्धिमत्ता चाचणी या प्रकारातला विषय आहे आणि ह्या दोन्हीमध्ये पहिला पेपर जो असतो तो 200 मार्काचा, दुसरा पेपर जो असतो तो 200 मार्काचा. एकंदर 400 मार्काची ही परीक्षा असते आणि त्या 400 मार्कापैकी जे मेरिट असतं ते त्याच्यामध्ये पडणाऱ्या गुणांवरून ठरतं. यामध्ये जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये 1/3 निगेटिव्ह सिस्टीम पण असते. म्हणजे आपण जर 4 प्रश्न सोडवले आणि त्यापैकी 3 प्रश्न जर चुकत असतील तर त्यापैकी 1 प्रश्न जो बरोबर आलाय त्याचे सुद्धा मार्क आपले मायनस होतात. तर अशा पद्धतीनं हा राज्यसेवेचा सिलेबस आहे. PSI चा सिलेबस हा थोडासा त्यापेक्षा वेगळा आहे. PSI, STI, असिस्टंट पूर्वी ह्या एकत्र होत्या, नंतर मध्येच थोड्या वेगवेगळ्या परीक्षा झाल्या, आता परत कंबाईन परीक्षा घेतल्या जातात. पण आपण जर राज्यसेवेचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून तयारी केली तर ती मुलं PSI, STI, असिस्टंट ह्या तिन्ही परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात. किंवा मग
ज्या वर्ग 3च्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा असतात त्यामध्ये सुद्धा ते यशस्वी होऊ शकतात. आपण जर या परीक्षेमध्ये यशस्वी होणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये विचार केला तर असं होतं की इसवी सन 2000 या वर्षापूर्वी संपूर्ण राज्यामध्ये ऍग्रिकल्चर शाखेतून आलेली जी मुलं असायची ती मोठ्या प्रमाणात निवड असायची. जे आपण कुठल्याही जिल्ह्यामध्ये काम करत असणारे अधिकारी जर बघितले तर BSc ऍग्री झालेले मुलं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निवड होत असायची. 2000 नंतर हळूहळू ट्रेंड बदलत गेला. मग 2000च्या टप्प्यावर जवळपास मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा आपली जनरल ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण वाढत गेलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलं ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येऊ लागली. आणि त्यामुळं वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र आणि ज्याला आपण MSc म्हणतो, MA म्हणतो, अशा क्षेत्रातली सुद्धा मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात आली. 2005च्या आसपास MPSCचा सिलेबस हा पुन्हा बदलला आणि 1600 मार्काची मुख्य परीक्षा झाली. जवळपास 2012 पर्यंत ज्यांनी BA केलेलं होतं किंवा DED केलेलं होतं, BEd केलेलं होतं अशी मुलं मोठ्या प्रमाणात लागली. त्याचं कारण असं होतं की या मुख्य परीक्षेमध्ये विस्तारित अभ्यासक्रम होता, 1600 मार्काचा सिलेबस होता आणि त्याच्यामध्ये लिहिण्याची जी प्रॅक्टिस आहे ही ज्याच्याकडे चांगली होती त्या मुलांची निवड होत होती. परंतु 2012 साली सिलेबस हा बदलला MPSCचा आणि त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न हा मुख्य प्रवाह आला आणि मग त्या ठिकाणी रिटर्न ज्याला आपण म्हणतो ते राहिलं नाही. आणि त्यामुळं 2012 पासून पूर्व परीक्षेमध्ये जनरल नॉलेजचा पेपर, CSATचा पेपर आणि मुख्य परीक्षेमध्ये इंग्लिश, मराठी आणि GS चे 4 पेपर. मग ही जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर भाषा विषयांचा आहे त्याच्यामध्ये इंग्रजीचा पेपर, मराठीचा पेपर आणि तिसरा अर्थव्यवस्था आणि मध्ये पण सीमा आहे. आणि ह्या परीक्षा मारतील तर त्याच्या आधारे सांगण्याचा विषय आहे की मुलगा स्वतःच्या मनातून, मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, स्वतःच्या मनातून तिचं ध्येय ठरवते त्यावेळेस ते यशस्वी होण्याची टक्केवारी किंवा जे आपण उद्दिष्ट गाठण्याचं प्रमाण म्हणतो ते सुद्धा वाढतं. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय बनायचंय ही स्वतःची इच्छा असली पाहिजे. दुसऱ्यांनी सांगतात किंवा दुसऱ्याला दाखवायचंय म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करणं अतिशय चुकीचं आहे. मग हा जो अभ्यास आहे हा अभ्यास कसा करावा? तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला पहिलं म्हणजे आपलं ध्येय ठरविणं आवश्यक आहे की मला काय बनायचंय, मला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जायचंय. आपण थोडस त्याचा विचार केला पाहिजे की मला भविष्यामध्ये काय बनायचंय. मग ह्याच्यासोबत आपण आपले जे कुटुंब असतं, एकूण आई वडील, भाऊ बहीण, मामा मामी, चुलता चुलती ह्या सगळ्यांसोबत बोललं पाहिजे, आपल्या मित्रमंडळीसोबत बोललं पाहिजे आणि मग आपण ठरवलं पाहिजे, गुरुजनांसोबत बोललं पाहिजे, शाळेतल्या महाविद्यालयातल्या. आणि मग आपलं आवड कशात आहे याच्यानुसार आपण पहिल्यांदा आपलं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे की मला ह्या डिपार्टमेंटमध्ये ह्या पोस्ट पर्यंत जायचं. मग एकदा तुम्ही ते उद्दिष्ट ठरवलं की मग ती कोणती परीक्षा आपल्याला द्यायची. मग UPSC मध्ये जायचंय
स्टाफ सिलेक्शन मध्ये जायचंय, रेल्वेमध्ये जायचंय, मध्ये जायचंय, पोस्टल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, का सैन्य दलात जायचंय, की राज्य शासनाची एमपीएससी करायची, की PSI STI मध्ये जायचंय, की ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती अशामध्ये जायचंय. हा विचार आपण एकदा केला की आपण करायला लागतो. मग पुढचा टप्पा काय, की त्या परीक्षा कशी घेतली जाते, त्या परीक्षेचे पेपर, त्याचा सिलेबस काय आहे, तर हे माहीत करून घेणं. आपण जी कोणती परीक्षा देणार आहेत त्या परीक्षेचा सिलेबस जर आपण योग्य पद्धतीने समजावून घेतला, तर मग आपण वाचन काय करायचं आणि वाचन करत असताना कोणत्या गोष्टीवर हे आपल्याला सतत सिलेबस सांगत असतो. आपण जर अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करून पुस्तकं वाचायला लागलो तर आपलं वाचन भरतं, परंतु परीक्षेसाठी अभ्यास होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग प्रत्येक परीक्षेच्या सिलेबस नुसार ती पुस्तकं आपण शक्यतो अभ्यासक्रमाला आवश्यक असणारी जी पुस्तकं असतात, विशेष 8वी 9वीची, त्यानंतर 12वी 5 वर्षात आपण वाचन केली पाहिजेत. जेव्हा आपण विचार करतो तर जे NCERT ची पुस्तकं असतात किंवा CBSE पॅटर्नची पुस्तकं असतात, तर ही सुद्धा हाताळणं आवश्यक आहे. कारण जितकी स्पर्धा जास्त तितकं आपलं वाचन सुद्धा जास्त असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला ही पुस्तकं आपल्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याच्या जोडीला आपण पेपर वाचन नियमितपणे केलं पाहिजे. मग पेपर कोणते वाचायचे, तर ते सुद्धा परीक्षा आपल्याला कोणती द्यायची याचा विचार करून. म्हणजे UPSC ची परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांनी जे राष्ट्रीय स्तरावर पेपर चालतात, मग इंग्लिश मधले असतील, हिंदी मधले असतील किंवा मराठी मधले असतील, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या बातम्यांना प्राधान्य दिलं जातं, तर याचं वाचन केलं पाहिजे. राज्य स्तरावर सुद्धा जे राज्यभरामध्ये कव्हरेज करतील अशा प्रकारचे वर्तमानपत्र वाचले पाहिजेत. याच्याशिवाय प्रत्येक महिन्याला आपल्याला अपडेट करण्यासाठी काही प्रसिद्ध मासिकं असतात. आता उदाहरणच सांगायचं झालं तर UPSC MPSC करणारी मुलं प्रतियोगिता दर्पण नावाचं मासिक वापरतात किंवा क्रॉनिकल नावाचं मासिक वापरतात. अशी बरीचशी मासिकं असतात. कॉम्पिटिशन रिफ्रेशर नावाचं मासिक असतं. तर अशा प्रकारच्या मासिकांच्या माध्यमातून आपल्याला निवडक आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शन मिळतं. याशिवाय त्या मासिकांच्या मध्ये आपल्याला काही पेपर्स दिलेले असतात सराव करण्यासाठी, तर हे पेपर सुद्धा सोडवता येतात, त्याचे आन्सर कीज दिलेले असतात आणि मग आपण त्या ठिकाणी आपली तयारी आहे किंवा नाही हे स्वतः जज करू शकतो. याशिवाय आपण नियमितपणे बातम्या पाहिल्या पाहिजेत. ह्या ज्या बातम्या असतात, रेडिओच्या असतील किंवा TV वरल्या बातम्या असतील, ह्या आपण पाहिल्या पाहिजेत. आणि विशेष म्हणजे आपल्याला जर इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल तर BBC, ज्या रेडिओवर BBC मधून बातम्या दिल्या जातात, तर ह्या आपण नियमितपणे ऐकण्याची सवय असली पाहिजे. आता अभ्यास करत असताना आपण अभ्यास करतो, पण कसा करायचा, नेमकी सुरुवात कशी करायची, याच्यासाठी एक सांगतो आणि एक उदाहरण पण सांगतो. औरंगाबाद या ठिकाणी असताना मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळेस अजित जोशी नावाचे जे अधिकारी आहेत ते UPSC मार्फत सिलेक्ट झाले होते. आणि मग हे सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांचं सत्कार आणि मार्गदर्शन असा कार्यक्रम ठेवलेला होता. मी त्यावेळेस स्टडी सर्कल या क्लासेसमध्ये टीचिंगचं काम करत होतो. नुकताच दीड महिना झालेला असेल आणि आमचाच एक विद्यार्थी या मार्गदर्शन वर्गामध्ये माझ्या पुढच्या रांगेत बसलेला होता. आणि मग त्यांनी अजित जोशी सरांना एक प्रश्न विचारला. सर म्हटला, माझं MA झालेलं आहे आणि MA झालेलं आहे, परंतु आज रोजी माझा अभ्यास 0 आहे आणि मी जर UPSC ची तयारी केली तर मी यशस्वी होऊ शकेल का? हा प्रश्न परत सर्वांनी ऐकायचा आहे, की जो विद्यार्थी 10वी झाला, 12वी झाला, पदवी झाला आणि आता पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतोय आणि हा प्रश्न काय विचारतोय, की आज रोजी माझा अभ्यास 0 आहे असं जर गृहीत धरलं
तर आणि मी जर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली तर मी यशस्वी होऊ शकेल का? डॉक्टर अजित जोशी सरांनी त्याला उत्तर दिलं की माणसाच्या अंगी जिद्द असेल, चिकाटी असेल, कष्ट करण्याची तयारी असेल तर तो निश्चितपणे होऊ शकतो. परंतु मला एक प्रश्न पडला त्यावेळेस की 10वी पास झालेला मुलगा आहे, 12वी पास आहे, तो पदवी पास झालाय आणि पदव्युत्तर शिक्षण घेतोय आणि ह्याचा अभ्यास शून्य कसा काय? कारण आपण 10वीला 70-80% मार्क घेतले, 12वीला 70-80% मार्क घेतले, ग्रॅज्युएशनला 60-65% मार्क घेतले आणि असं असताना आपलं नॉलेज शून्य कसं असू शकतं? आणि जर एखादा विषय शिकत असताना आपलं नॉलेज जर शून्य असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये जे इतर विषय असतात त्याचा अभ्यास कधी होणार, कसा होणार? आणि त्यामुळे हे लक्षात घ्यायचं की आपलं ज्ञान हे शून्य कधीही नसतं. जसं आपण म्हणतो की आपलं ज्ञान हे 100% कधीही होऊ शकत नाही, तसं आपलं ज्ञान शून्य हे सुद्धा कधीच नसतं. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उतरत असतो तेव्हाच आपला 30-40% अभ्यास अगोदरच असतो. अगदी कधीच न अभ्यास केलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी त्यांनी जर 11वी 12वी किंवा BA चा अभ्यास जर चांगल्या पद्धतीने केलेला असेल आणि त्याला जरी परीक्षेला बसवलं तरी ज्या ठिकाणी मेरिट येतं त्यापैकी निम्मे प्रश्नांचे उत्तर तो सुद्धा देऊ शकतो. इतका अभ्यास त्याचा अगोदरच असतो. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपला अभ्यास असतो, आपल्याला फक्त आता त्याला अपग्रेड करायचंय, वाढवायचंय. मग हे करत असताना आपल्याला सुरुवात कशी करायची? तर जनरल नॉलेजमध्ये सुरुवात करत असताना सुरुवातीला भूगोल हा विषय वाचायचा. आता भूगोल हा विषय कशासाठी वाचायचा? तर यामुळे आपल्याला आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य, मग भारतातली वेगवेगळ्या प्रकारची राज्य, केंद्रशासित प्रदेश हे नेमकी कशी आहेत, कुठं आहेत, कोणत्या दिशेला आहेत, कोण कुणाच्या बाजूला आहे, हे सगळं लक्षात येतं. मग जगाचा भूगोल आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे देश, मग खंड, महासागर, उपसागर हे सगळ्यांचे स्थान कुठं आहे हे लक्षात येतं. मग हा एकदा नकाशा आपल्या डोक्यामध्ये बसला की मग हळूहळू आपण इतर विषय वाचायला लागायचे. मग एकदा आपला भूगोलचा अभ्यास थोडासा चांगला झाला की मग इतिहास वाचायचा. मग काय होतं की ऐतिहासिक घटना जेव्हा आपण वाचत जातो त्या भूगोलाशी जोडल्या जातात आणि मग हळूहळू त्या इतिहासातले क्षण जे असतात ते आपल्या डोळ्यासमोर उभे राहायला लागतात. आणि मग काय होतं की आपण जे प्रसंग वाचतो तर तो प्रसंग असा चित्रपट पाहिल्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर तरळत राहतो आणि मग आपल्या स्मरणात राहण्याची प्रक्रिया सुद्धा वाढते. मग इतिहास, भूगोल हे दोन्हीही चांगल्या रीतीने झाले की मग पॉलिटिकल सायन्स, ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, मग राज्यशास्त्र वाचत करायचं. मग त्याच्यानंतर पुढे आहे ऍडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासन, मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांचा अभ्यास. मग हे सगळी घडी एकदा व्यवस्थित बसली की मग हळूहळू अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या दिशेनं जायचं. म्हणजे सोशल सायन्सेस ज्याला आपण म्हणतो, सामाजिक शास्त्रे, या सामाजिक शास्त्रांचं वाचन करत असताना आपल्याला या पद्धतीनं आपण एक एक विषय वाचत गेलो तर हळूहळू चांगल्या रीतीने हे लक्षात येतात. आता राहिला प्रश्न की सायन्सचे जे सब्जेक्ट्स असतात त्या बाबतीतचा. तर मुळात असं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर जनरल नॉलेज आणि गणितीय भाग हा एक महत्वाचा टप्पा आहे. मी मगाशी सांगत असताना सांगितलं की पूर्वीच्या काळी ऍग्रीची मुलं जास्त लागत होती, परंतु 2012ला जेव्हा सिलेबस बदलला तेव्हापासून अभियांत्रिकी, ज्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो, तर ह्या मुलांचं प्रमाण वाढत आहे. आपण सुद्धा अनुभव घेतला असेल की 2012 नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे प्रशासकीय पदावर आलेले अधिकारी आहेत याच्यामध्ये इंजिनिअरिंग झालेल्या मुलांची संख्या जास्त आहे. आणि याचं महत्वाचं कारण असं आहे की आता पूर्व परीक्षा जो अतिशय महत्वाचा टप्पा आहे, तर या टप्प्यामध्ये जो सिलेबस झालेला आहे CSATचा, ज्यांनी अगोदर स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील त्यांना सुद्धा माहित असेल की जेव्हा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर हा 200 मार्कांचा होता, त्याच्यामध्ये 150 मार्काचे प्रश्न हे जनरल नॉलेजचे असायचे आणि 50 मार्काचे प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असायचे. आणि त्यामुळं ज्या मुलांना गणित अवघड जायचं अशा मुलांना बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्नांची उत्तरं सुद्धा कमी प्रमाणात यायची. आणि आता तर
सीसॅट हा सेपरेट पेपरच काढलाय, ज्याच्यामध्ये तार्किक क्षमता चाचणी असेल, विश्लेषण क्षमता चाचणी असेल, सांख्यिकीय प्रकारच्या ज्ञानाची गरज आहे, मूलभूत जे अंकगणित आपण म्हणतो याची आवश्यकता आहे. आणि मग त्यामुळं तो जो पेपर आहे त्यातल्या 200 मार्कामध्ये खूप मोठा तफावत निर्माण होते आणि त्यामुळं आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गणित हा विषय एक ॲव्हरेज लेवलला का होईना जमणं आवश्यक आहे. कारण आपण गणित अवघड आहे असं समजून जर गणिताकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा सहसंबंध येतो भौतिकशास्त्राशी. जर आपण गणित अवघड आहे असा विचार केला तर आपल्याला भौतिकशास्त्रातल्या संकल्पना समजून घ्यायला अवघड जातं आणि भौतिकशास्त्र समजून घ्यायला अवघड जात असेल तर मग आपल्याला रसायनशास्त्र समजून घेणं अवघड जातं आणि हे तिन्ही शास्त्र जर अवघड जात असतील तर मग बायोलॉजी सुद्धा अवघड जाते आणि मग अशा पद्धतीने सायन्सचं जे नॉलेज आहे ते आपलं हळूहळू कमी होतं आणि मग आपल्याला अपेक्षित मेरिट पर्यंत जाता येत नाही. म्हणून हा सगळा विचार करत असताना प्रत्येक विषय आपल्याला आपण ठीक आहे खूप चांगल्या पद्धतीने जमावं असं नाही, परंतु सरासरी पातळीपर्यंत प्रत्येक विषयाचं ज्ञान आपल्याला असणं अपेक्षित आहे. आणि एक सर्वात महत्वाचा धागा की आपण जी कोणती परीक्षा देतो तिथे पुन्हा टॉप मेरिटचे विद्यार्थी आणि ज्यांचं मेरिट येत नाही यामध्ये असणारा फरक म्हणजे इंग्लिश. मग केंद्र शासनाच्या परीक्षा असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा असू द्या, जिथे कुठे इंग्लिशचा पेपर आहे त्या इंग्लिशच्या पेपरमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होते. म्हणजे मराठीच्या पेपरमध्ये मेरिटमध्ये फार फरक पडत नाही, परंतु इंग्लिशच्या पेपरमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो आणि त्यामुळं जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा विचार करतो तेव्हापासूनच आपण आपली इंग्लिश जी आहे तर ती सुधारण्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. मग इंग्रजीची सुधारणा कशी होऊ शकते? तर आता सायन्सची मुलं असतात, आपल्याला जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची पुस्तकं असतात, इंग्लिशचं पुस्तक असतं, तर हे आपण नियमितपणे वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जी कॉमर्स किंवा कला शाखेतले विद्यार्थी असतात आर्ट्स मधले, तर यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आपण कमीत कमी तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेत जायचं तर एखादं मासिक जे की इंग्लिश मीडियम मधलं आहे किंवा एखादं वृत्तपत्र जे इंग्लिश मीडियम मधलं आहे हे जर आपण दररोजच्या वाचनामध्ये ठेवलं किंवा टीव्ही वरच्या बातम्या ज्या इंग्लिश मधून असतात त्या किमान दिवसातून एक वेळा आपण ऐकत गेलो तर हळूहळू आपली इंग्लिश जी आहे ते विकसित होत जाते. आता हे सगळं सांगत असताना अभ्यास जेव्हा आपण विचार करतो, आता एक प्रश्न पण आला होता की 10वी पासून मला अभ्यास करायचा आहे तर काय करावं? तर माझा असा सल्ला राहील की 12वी हा खूप महत्वाचा टप्पा आहे. कारण तिथून पुढेच आपल्या खऱ्या दिशा बदलतात आणि त्यामुळं 11वी आणि 12वी या वर्गात असताना आपण ठीक आहे आपल्याला ध्येय ठरवा, आपल्याला मेडिकल क्षेत्रात जायचं नाही, इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचं नाही. बऱ्याच वेळेस 10वीच्या मुलांचं पण असतं की मला UPSC करायची, MPSC करायची. परंतु 2 वर्ष मात्र तुम्ही 11वी आणि 12वीत असताना त्या ठिकाणी असलेल्या सिलेबसचाच अभ्यास करा. जे काही आपले विषय असतील, मग कला शाखा असू द्या, वाणिज्य असू द्या किंवा विज्ञान शाखा असू द्या, आपण त्या वेळेस जे आपल्या समोर विषय आहेत त्या विषयांचा अभ्यास सखोलपणे करा, सविस्तरपणे करा. त्यामधल्या एक संकल्पना ज्या आहेत त्या समजून घ्या. त्याचा पुन्हा तुम्हाला पुढच्या तयारीसाठी होईल. मग स्पर्धा परीक्षेची तयारी जेव्हा आपली 12वी होते आणि मग पुढे आपण समजा मेडिकल इंजिनिअरिंगला लागलो नाही म्हणून आपण काय केलं, BA, BSc, BCom ला गेलो. मग फर्स्ट इयर पासून आपण त्या तयारीला लागू शकतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. मग हे जे वर्ष असतात 3 वर्ष, या 3 वर्षामध्ये आपलं जे कॉलेज असेल त्या ठिकाणचे पिरियड्स असतील, काही प्रॅक्टिकल्स असतील, तर हे केल्यानंतर आपला वेळ तर त्या वेळेचा आपण जर सदुपयोग करून घेतला तर आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं तयारी करू शकतो. मग हा 3 वर्षाचा पिरियड आहे अंडर ग्रॅज्युएशन, तर या वेळेमध्ये एखाद्या वाचनालयात जाऊन पेपर वाचनाची सवय पाहिजे. एक पेपर एक तर घरी वाचन करा किंवा वाचनालयात जाऊन वाचा.
दिवसातून किमान 1 तास पेपर वाचन पाहिजे. अर्धा तास आपण टीव्हीवरल्या इंग्लिश माध्यमातल्या ज्या बातम्या असतील तर त्यांचं वाचन केलं पाहिजे आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि मग जेव्हा आपण ग्रॅज्युएशनच्या टप्प्यापर्यंत जातो तेव्हाच आपल्याला एकतर ध्येय पण स्पष्ट झालेलं असतं, अभ्यासक्रम त्या परीक्षेचा कोणता आहे तो स्पष्ट झालेला असतो आणि मग आपण खऱ्या अभ्यासाला सुरुवात करतो. आपण बऱ्याच वेळेस पाहतो की युपीएससी मध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारे, एमपीएससी मध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारे 22 वर्ष 23 वर्ष असणारी काही मुलं असतात. अन्सार शेख नावाचं उदाहरण आहे आपल्याला की जे 22व्या वर्षी IAS झाले. तर असं जर व्हायचं असेल तर आपल्याला फर्स्ट इयर सेकंड इयर पासून तयारी करणं हे आवश्यक आहे. मग पुढे अभ्यास करत असताना कसा करायचा, मग क्लास लावायचे की काय करायचं, सेल्फ स्टडी करायचा, असे सुद्धा आपल्याकडे प्रश्न असतात. आता ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागातली जी मुलं असतात तर या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असते. मग अशा परिस्थितीमध्ये कसं करायचं? मग आपल्याकडे औरंगाबाद आहे, लातूर आहे, नांदेड आहे, अशी काही ठिकाणं आहेत. थोडीशी घरची परिस्थिती चांगली असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा क्लासेस करू शकतो. मग थोडस घरची परिस्थिती मध्यम असेल तर आपण औरंगाबाद सारख्या ठिकाणी तयारी करू शकतो. किंवा ग्रुप डिस्कशन्स. आता क्लासेसच्या बाबतीत सांगायचं झालं किंवा ग्रुप डिस्कशन्स असेल किंवा सेल्फ स्टडी, हे 3 प्रकार असतात. प्रत्येक ठिकाणी सेल्फ स्टडी ही करावीच लागते, कारण सेल्फ स्टडी केल्याशिवाय कुणाचीही निवड होऊ शकत नाही. पण क्लासेस किंवा ग्रुप डिस्कशनचा फायदा सांगतो. क्लासेस लावल्यामुळे एखादा व्यक्ती अधिकारी म्हणून निवड होत नाही, तर त्याचा जो लागणारा वेळ आहे तो कमी होऊ शकतो. एखादा मुलगा आहे आणि त्याला तहसीलदार होण्यासाठी त्याने कुणाचं मार्गदर्शन घेतलेलं नाही, सेल्फ स्टडी करत राहिला, स्वतः पुस्तकं जमवत राहिला, तर त्याला समजा 5 वर्ष लागले. हेच जर त्यांनी क्लासेस लावून स्वतः तयारी केली तर तो 5 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षामध्ये त्याची निवड होऊ शकते किंवा पहिल्या प्रयत्नामध्ये निवड होऊ शकते. कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हे जर मिळालं नाही तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ जातो. मग हा वेळ वाचवण्याचं काम आपले मार्गदर्शक करत असतात. आणि त्यामुळं आपल्याला ज्या ठिकाणी आपली ओळख आहे, आपले मित्र तयारी करतात, अशा प्रकारच्या एखाद्या क्लासची मदत घ्यायला हरकत नाही. दुसरं आहे ग्रुप डिस्कशन. माझ्या माहितीमध्ये एक ग्रुप डिस्कशन्स मधून सुद्धा सिलेक्ट झालेले मुलं आहेत. पोलीस खात्यामध्ये प्रकाश गायकवाड नावाचे एक अधिकारी आहेत आणि दुसरे श्याम घुगे नावाचे. आता ते अपर पोलीस अधीक्षक या पदावर आहेत दोघंही. तर नाशिक या ठिकाणी ते तयारी करत असायचे आणि औरंगाबादला मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी ते येत असायचे. त्यांचा एक 10-12 जणांचा ग्रुप होता. त्यांनी कुठलाही क्लास लावला नव्हता, परंतु त्या 12 जणांनी विषय वाटून घेतलेले होते. आणि मग ते काय करायचे की प्रत्येक जण एका विषयाचा थोडासा जास्त अभ्यास करायचे आणि मग उरलेल्या 10-11 जणांना जर काही त्या विषयातली अडचण आली तर ही अडचण सोडवण्याचं काम ते करत होते. म्हणजे इथं काय होत होतं की क्लासेस लावण्याची गरज नाही. जे मुळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहेत त्यांनीच एकमेकांना मार्गदर्शन केलं, म्हणजे तेच एकमेकांचे गुरु आणि तेच एकमेकांचे शिष्य. तर या पद्धतीमधून त्या 12-13 जणांपैकी 7-8 जण दरवर्षी पूर्व परीक्षा पास व्हायचे आणि मुख्य परीक्षेला औरंगाबादला यायचे. तर असं सुद्धा होऊ शकतं. मग ग्रामीण भागामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण असू द्या, तलाठी, ग्रामसेवक, अशा वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणारे एका गावातले किंवा एका तालुक्यातली मुलं, जर आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे, आपल्याला क्लासेसची सोय होऊ शकत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये आपण असा एक ग्रुप तयार करू शकतो. आणि मग आपल्या भागामध्ये असणाऱ्या तज्ञ अधिकारी असतील, महाविद्यालयाचे प्राध्यापक असतील, तर यांचंही आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. किंवा काही नवीन सिलेक्शन झालेली मुलं असतात आपल्या तालुक्यामध्ये, पोलीस खात्यामध्ये, महसूल खात्यामध्ये किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये नव्यानं आलेले अधिकारी असतात, यांचंही आपण मार्गदर्शन घेऊ शकतो आणि आपला अभ्यास करू शकतो. आता सेल्फ स्टडी हा जो प्रकार आहे, सेल्फ स्टडी मधून सुद्धा निवड होऊ शकते, परंतु सेल्फ स्टडी करत असताना आपण जर एकाकी पडलो तर मग आपल्याला स्पर्धा किती आहे, कोणाशी किती आहे, आपला अभ्यास कुठपर्यंत झालाय
या गोष्टी लक्षात येत नाहीत. आणि त्यामुळं आपण निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या एखाद्या ग्रुप सोबत अटॅच असणं आवश्यक आहे. आता हे सगळं करत असताना जो दृष्टिकोन आहे, तर आपला दृष्टिकोन हा तटस्थ असला पाहिजे. ज्यावेळेस आपण एखाद्या विषयाकडे पाहतो त्यावेळेस आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं आणि तटस्थ दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. कारण आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राजश्री शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा कितीतरी महापुरुष जे आहेत, तर यांना डोळ्यासमोर आपण जर ठेवत गेलो तर आपण जे आपल्या मनामध्ये एखाद्या विषयाविषयीचे पूर्वग्रह असतात, तर हे पूर्वग्रह आपण बाहेर काढू शकतो आणि प्रत्येक विषयाकडे पाहत असताना एका दृष्टिकोन पाहतो. त्या विषयाची आवड आपल्या मनात निर्माण होते आणि त्या विषयी वेगवेगळ्या तो आपला अभ्यास वाढत जातो. जेव्हा पोहोचतो किंवा समोर आपल्याला की आता काय कोणत्या विभागात भर अर्ज परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक आहे. मध्ये जे पेपर्स येऊन गेलेले आहेत ज्या आहे ते सर्व पेपर्स पाहिजे, ते पेपर सोडवायचे, ते आपला स्कोर घ्यायचा. वेगवेगळे अशी का झाले सर्व परीक्षेचे आणि मग या पेपर जे प्रश्न असतात हे आपण सोडवायचे. मग हे सोडवल्यानंतर आपल्याही उत्तर बरोबर येतील, काही प्रश्नांची चुकतील. त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे की आपण फक्त पेपर सोडवला किती बरोबर आहे किती चूक एवढं करून करायचा नाही विषय. तर चुकलेले प्रश्न जे आहेत त्यावर चांगला प्रश्न विचारायचा की जर ह्या प्रश्न प्रश्नाशी संबंधित जे काही चॅप्टर असेल तो वाचून काढायचा आणि बाहेर आणि प्रश्न चुकला तर परीक्षेमध्ये चुकत नाही. म्हणून चुकून शिकणे हा हे जे परीक्षा देणारे जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम, विशेषतः ग्रामीण भागामध्ये निराशेचं वातावरण आहे. मी पाठीमाग बातम्या वाचल्या होत्या. महाराष्ट्र शासनाचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये जवळपास 2.5 लाख शासकीय अधिकारी आहेत. असा का होत नाही अशा प्रश्न आणि नोकर भरती होत तर मग आपण त्यासाठी विद्यालयामध्ये या यंत्रणा कशासाठी आवश्यक असते. आपण नेहमी बघतो गेल्यानंतर माझं काम तेच होत नाही अशा त्यांची ओढ असते. किती वेळेस चक्रा मारायच्या. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी अधिकारी आमच्या गावात आला नाही, आमच्या गावाला भेटली नाही, अशा प्रकारची त्रास असते. व्यवहारामध्ये प्रशासनाच्या अडी अडचणी आहेत त्याविषयी जागरूक असतो का? प्रचंड प्रमाणामध्ये कामाचा बोजा वाढलेला असताना
वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मागच्या वर्षामध्ये कोणी त्यामुळं आहे त्याच मनुष्यबळावर ही सगळी कामं पुढे पुढे एखादं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये ठेवला तर मग त्या ठिकाणी सर आवाज अडकत अडकत गेले. सर लेफ्ट झाले. आवाजचा प्रॉब्लेम आहे सरला कोणीतरी सांगा ऍड व्हायला. भोळे सर कंटिन्यू करा. आहे एखाद्या जितक्या प्रकारची कामं असतात ती कामं करण्यास त्या ठिकाणी भरती हॉटेल असेल एखादा असेल त्या ठिकाणी न ठेवला जातो आणि त्यांना आपल्याकडे बराच प्रश्न केला जातो मोठा करतो. प्रशासकीय यंत्रणा असणं हे सुद्धा मोठं आहे. जगभरातल्या सर्वच राष्ट्रीय यंत्रणा जनता वेगवेगळ्या स्वरूपाची सोयी सुविधा द्यायच्या असतात तर त्या आवश्यक त्या प्रमाणामध्ये त्यामुळं नियमित भरती होणं आवश्यक असतं. मुलांना लक्षात घेतली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे आणि वेगवेगळ्या मध्ये कार्य आज अशी परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या विभागामध्ये रिक्त पद असताना त्याची भरती होत नाही. का होत नाही तर एखादा विभाग न भरतीसाठीचा पाठपुरावा करतो तर त्याला मंजुरी असते आणि मग एखाद्या वर्षामध्ये करत असताना त्यावेळेस राज्याची किंवा केंद्राची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्या विभागाची आर्थिक परिस्थिती कशी आहे हा विचार केला जातो आणि मग नोकर भरतीला होत तर याचं परीक्षेच्या माध्यमातून होणं आहे. कारण असं आहे की एखाद्या गावामध्ये जेव्हा महाविद्यालयात शिकणारे मुली असतात आणि त्याच गावामध्ये मागच्या 15 वर्षांमध्ये शिक्षण घेऊन बेरोजगार गावात साहेब आवाज ब्रेक होतोय बरं का? आवाज ब्रेक होतोय का असं क्लिअर आवाज येत नाहीये. हॅलो आवाज येतोय का?
सर तुमचा नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आवाज क्लिअर येत नाही सर. आता आवाज येतोय? आता आवाज येतोय का? हा बोला घोळवे सर बोला. जाधव साहेब, प्लीज कंटिन्यू. आवाज येतोय का? हो सर येतोय. हा, ठीक आहे. तर मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की अभ्यासाचे मग शाळेमध्ये असू द्या किंवा महाविद्यालयामध्ये असू द्या, आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहोत आणि अगोदरच्या 10-12 वर्षामध्ये ज्या मुलांनी शिक्षण घेतलं आहे, ही मुलं जर कुठेतरी शासकीय सेवेमध्ये निमशासकीय सेवेमध्ये जात असतील, पाठीमागे येणाऱ्या मुलांच्या मनामध्ये अभ्यासाची मन होते, त्यामधून प्रेरणा असते. आणि जर आपल्या गावातली मुलं शिक्षण घेऊन सुद्धा सुशिक्षित बेरोजगार म्हणून बसत असतील, तर मग अशा वेळेस मात्र ही मुलं अभ्यासासाठी करायचा असा प्रश्न उपस्थित करतील. आणि त्यामुळं ज्या विभागाच्या ज्या रिक्त पद आहेत ही वेळेवर भरती केली पाहिजेत असा समाजातल्या सर्वच स्तरातून केला पाहिजे. तरच पण गुड गव्हर्नन्स किंवा सुशासन ज्याला म्हणतो ते करू शकतो. सुशिक्षित बेरोजगारी कमी होऊ शकते. स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणारी मुलं त्यांना सुद्धा आता दिलासा मिळू शकतो. आणि जी त्यांची वाढतं वय असतं त्या स्पर्धा परीक्षा विषयाच्या माध्यमातून प्रशासकीय विद्यार्थी परीक्षेची तयारी कशी करावी, त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि आपली स्पर्धा नेमकी कशी आहे, आपण कधीपासून अभ्यास केला पाहिजे, कुठल्या विषयावर भर दिला पाहिजे, त्याचा आपण घेतलेला अनेक वेळेस फोन येत होते आणि कदाचित ते फोन येत असल्यामुळं जो आवाजातला व्यत्यय आहे तर तो आपल्याला झाला असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि शालवा आई प्रतिष्ठान शिरूर डबे तालुका मुखेड, मुखेड तालुक्यात मी काम केलेलं आहे. वर्ष आणि त्यांनी हे व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि ते तरुण गरीब कुटुंबातले आहेत, बहुजन समाजातले आहेत, सामान्य शेतकरी शेतमजूर कुटुंबातील आहेत. सर्वांना मी एक सांगू इच्छितो की मी सुद्धा शेतकरी कुटुंबात आहे. व्याख्यान ऐकणारे माझे मित्र विनायक जाधव सध्या पोलीस निरीक्षक आहे, सुद्धा शेतकरी कुटुंबात आहे. सर्व कुटुंबातील शिक्षण घेतलेले आहेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि आम्ही यशस्वी होऊ शकतो तर आपण यशस्वी होऊ शकतो. फक्त कुठल्याही प्रकारचा मनात शंका बाळगायचं क्षेत्र हे सर्व की गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची किती नका या दोन विषयांना मित्र मग हळूहळू आपल्याला
सर आवाज येत नाही. हॅलो सर, लेफ्ट झाले वाटते. नेटवर्क इश्यूमुळे तांत्रिक अडचण तयार होत आहे. तर उपप्राचार्य आयुष्यमान सोनटके सरांना विनंती करतो की त्यांनी चर्चा करावी. धन्यवाद ताळेकोटे सर. खरं तर सर आले वाटतं. येस येस गोळे सर आले, त्यांना कंटिन्यू करू द्या प्लीज. हो, त्यांच्यानंतर बोलूया. गोळवे सर कंटिन्यू प्लीज. गोळवे सर कंटिन्यू करा. अनम्यूट करावं लागेल गोळे सर आणि ते. ताळेकोटे सर आवाज येतो का? हा येतोय सर. थोडं ब्रेक होतोय बोलताना. सोनटक्के सर आवाज येतोय का मला? हा येतोय हो, सर, येतोय. सर. तर आपण प्लीज कंटिन्यू. या विषयाचा संपर्क जाऊ. फोन येत असल्यामुळं एक तांत्रिक अडचण होऊ लागली आणि त्यामुळे कदाचित आवाजात सुद्धा ते निर्माण असेल. मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्रात आपल्या ग्रामीण भागामध्ये जे अधिकारी कर्मचारी दिसतात यापैकी जवळपास 90% मुलं ही शेतकऱ्यांची शेतमजुराची मुलं असतात. शेतमजूर कुटुंबांनी कुठल्याही प्रकारची बाळगण्याची गरज नाही. अशा स्पर्धेत मी यशस्वी होईल किंवा नाही सांगण्याची किंवा याची तक्रार करण्याची गरज नाही. कारण मी स्वतः औरंगाबाद ठिकाणी असताना 2003-2008 स्टडी सर्कल या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर सांगली, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी गेस्ट लेक्चर दिलेले आहेत. जवळपास 10,000 विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलेलं होतं त्या काळामध्ये. आणि तो जो अनुभव आहे हे पाहिलं तर त्यामध्ये 90% शेतकरी शेतमजुराची मुलं अशा वेगवेगळ्या विभागात करताना मला दिसून येतात. आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांनी विशेषतः शेतकरी शेतमजूर कुटुंबातल्या मुलांनी जर आपल्या शेती व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी, कारण आता शेती हा
अल्पभूधारक शेतकऱ्यांचा व्यवसाय झालेला आहे. आपल्याकडे धारण जमिनीचं क्षेत्र हे फक्त 1.5 हेक्टर पर्यंत आलेलं आहे कुटुंबाचं. आणि मग अशा परिस्थितीत हॅलो, रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय सोनटक्के सरांना विनंती करतो की त्यांनी चर्चा करावी सर येईपर्यंत, कारण त्यांचा नेटवर्क इश्यू असल्यामुळे. ठीक आहे, ठीक. आज आदरणीय ताळेकोटे सरांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. यामध्ये मार्गदर्शक म्हणून देवणीचे एक कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे रिसोर्स पर्सन या ठिकाणी सर्व उपभोक्त्यांना किंवा परीक्षाची जी तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी ताळेकोटे सरांनी रिसोर्स पर्सन उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल सर्वप्रथम ताळेकोटे सरांचं अभिनंदन करतोय. त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. खरंच ही एक ऑनलाईनची सुविधा म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की ही कोरोनाची मेहरबानी आहे. अगोदर आपण ऑनलाईन वेबिनार काय असतो याबद्दल ताळेकोटे सर असतील, मी असेल, सर्व प्रेक्षक मंडळी आपापल्या घरात बसून या व्याख्यानाचा मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत ही जमेची बाजू आहे. घोळवे सर खर तर त्यांच्या प्रशासनामधनच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. परवाच आम्ही पुस्तकांमुळेच हा पुस्तक संपादित केलेला आहे. त्यामध्ये घोळवे सरांचा लेख आहे. आवर्जून तो लेख त्यांनी तो वाचावा. त्यामध्ये स्पष्ट त्यांनी मान्य केलेलं आहे घोळवे सरांनी ते एक गरीब किंवा सर्वसाधारण कुटुंबातून आलेले एक बीड सारख्या एक विकसित जिल्ह्यातून आलेलं ते व्यक्तिमत्व आहे. BSc झाल्यानंतर त्यांनी MSc बॉटनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून केलेली. त्या लेखात त्यांनी लिहिलंय ठीक आहे मी PG जरी झालो किंवा नेट सेटच्या पण परीक्षा त्यांनी दिल्या आहेत पण त्यानंतर सुद्धा आपल्याला प्राध्यापक होता येईल का किंवा स्पर्धा परीक्षेत जाता येईल का. आणि त्यांनी अगदी जे काही उदाहरण दिलं डॉक्टर जोशींचं त्या पद्धतीने सरांनी अगदी चिडीने अभ्यास केलेला आहे. आणि एवढाच अभ्यासच करून ते थांबलेले नाहीत तर त्यांनी PG झाल्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला इथे आवर्जून असं सांगावंसं वाटेल की जेव्हा आपण शिकतो आणि शिकवतो त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी शिकत असताना ह्या कन्सेप्ट क्लिअर होत नसतात. पण जेव्हा आपल्याला इतरांना शिकवायचं असतं, इतरांना मार्गदर्शन करायचं असतं, इतरांना तो विषय समजावून सांगायचा असतो त्यावेळी मात्र डिटेलमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि मला असं वाटतं की त्याचाच फायदा घोळवे सरांनी ज्या स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये जी टीचिंग केली आहे त्याचा फायदा घोळवे सरांना जरूर झालेला असावा. घोळवे सरांच्या आताच मार्गदर्शनामध्ये आपण ऐकले की त्यांनी सांगितले की सुरुवातीला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल या भौगोलिक माहिती झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या विषयांमध्ये सुद्धा हात घालता येतो. तर बराचसा वेळ झालेला आहे. बोलण्यासारखं खूप असतं, बोलता पण येतं आणि ताळेकोटे सरांनी संधी पण दिली आहे पण बराचसा वेळ झालेला आहे. त्यामुळे आपण सर्वांचा वेळ न घेता जे कोणी यामध्ये
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणारे विद्यार्थी असतील त्यांना मी पण आवाहन करेल माझ्या महाविद्यालयाच्या वतीने, आमच्या महाविद्यालयात सुद्धा स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके आहेत. आपल्याला जेव्हा कोणाला आवश्यकता असेल किंवा आमच्या ग्रंथालयात सुद्धा येऊन आपण त्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा अभ्यास करू शकता, किंवा आम्ही महाविद्यालयात असेच घोळवे सरांसारखे अधिकारी असतील, PI असतील किंवा BDO असतील, BEO असतील, अशा लोकांना सुद्धा आम्ही प्राचारण करत होतो ह्या कोरोनाच्या पिरियडच्या पूर्वी. आता सुद्धा आम्हाला टाळकुटे सरांसारखे असेच वेबिनार फिजिकली जर आम्हाला मार्गदर्शन करता येत नसेल तर आम्हाला वेबिनारच्या माध्यमातून का होईना आमच्या विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबवावे लागणार आहेत. तेव्हा यामध्ये जे काही उपस्थित असतील, जे इच्छुक आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, मग UPSC किंवा MPSC ची तयारी केली म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी असाही त्यातला भाग नाही. पोलीस खात्यातली असतील, पोस्टातले असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, क्लरिकल असतील, रेल्वे क्लर्क असतील, असे छोट्या थँक्यू. धन्यवाद सर. हा सर. ओव्हर टू यू. यानंतर प्राध्यापक गडदे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. प्राध्यापक संतोषजी गडदे सर. आवाज येतो का सर? हा येतोय सर. सर्वांना सप्रेम जय भीम. आजच्या 16व्या पुष्पामध्ये जो व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, शालूकाई प्रतिष्ठान शिरूर, तालुका मुखेड तथा चलो भीम की ओर यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनार, यामध्ये प्रशासकीय सेवेत जायचे तर कशी तयारी करायची यासाठी मागील 1 तासापासून माननीय सुरेश घोळवे साहेब, तहसीलदार देवणी, जिल्हा लातूर, यांनी आपल्या बांधवांना तसेच जे आपले समाज बांधव आहेत, विद्यार्थी आहेत, यांना मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी आपला अमूल्य वेळ देऊन, वेळात वेळ काढून आपणास मार्गदर्शन केलं. माननीय तायकुटे सरांच्या विनंतीस मान देऊन सरांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर आताच माननीय प्राचार्य साहेबांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांना जे आव्हान केलेलं आहे, काही माहिती पाहिजे असेल, काही बुक्स पाहिजे असेल, पुस्तके पाहिजे असेल, तर महाविद्यालयाच्या वतीने त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना एक मदतीचं आव्हान केलेलं आहे. त्याबद्दल सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. या वेबिनारच्या निमित्ताने सर्व उपस्थित माझे समाज बांधव, विद्यार्थी हे सगळे उपस्थित राहिलेत, आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याच्यामध्ये आता प्रत्येकाचे नाव घेणं आता बरेच जणी मंडळ नवीन दिसते आहे. आज ऍक्च्युली आम्ही गुगल मीटवर कार्यक्रम घेतलेला असल्यामुळे कार्यक्रमामध्ये परत थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी. सर्व उपस्थित सभासदांचे, विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो. असेच आपण दररोज नवीन नवीन उपक्रम या माध्यमातून आपणापर्यंत घेऊन येत आहोत. त्यानिमित्ताने सर्वांनी
जमेल तशा वेळेनुसार आपले प्रियजन, आपण स्वतः यांना माहिती देऊन या कार्यक्रमाची परिवर्तन चळवळ अजून मजबूत बनवण्यास हातभार लावावा ही सर्वांनी नम्र विनंती. धन्यवाद सर्वांचे. आता व्यक्तिशः मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छित नाही. जे लिफ्ट झाले असतील त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. काही कामामुळे किंवा नेटवर्कमुळे कोणाला काही ऐकता आले नसेल त्याबद्दल सर्वांचे आभारी. धन्यवाद. थँक्यू सर. कुठे सर? धन्यवाद सर. गेल्या 1 तासाच्या वर झाले तर प्रशासकीय सेवेमधील कुशल असं प्रशासक म्हणून ज्यांनी कार्य करतात आणि बहुजन वर्गाच्या सदैव कार्यामध्ये सतत क्रियाशील असतात असे कर्तव्य दक्ष तहसीलदार माननीय सुरेशजी घोळवे सर आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळातला वेळ काढून त्यांनी या कार्यक्रमात जॉईन झाले. आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केले. कारण स्पर्धा परीक्षा कशी असते हे आजच कळलं साहेबांच्या तोंडून. फक्त आपण ऐकलेलो असतो, परंतु स्पर्धा परीक्षा काय असते, त्याचे विषय काय असतात, त्यांचे संदर्भ काय असतात ते डिटेल सांगितल्यामुळे आज माहिती झालं. आणि थोडस नेटवर्क प्रॉब्लेम मुळे शेवटी त्यांचं मार्गदर्शन नीट ऐकता आलं नाही. त्याबद्दल चालू काय प्रतिष्ठान व बी मीडिया माध्यम समूहाच्या वतीनं मी सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये याच विषयावरती पुन्हा एकदा साहेबांना मी पाचारण करणार आहे. कारण विद्यार्थी घडणं खूप काळाची गरज आहे. महापुरुषांची विचारधारा आपण अंगीकारत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील प्रशासकीय वर्ग कसा तयार व्हावा यासाठी असे मार्गदर्शन स्पर्धात्मक परीक्षेसाठी आवश्यक आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये देवणी येथील रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय सोनटक्के सरजी हे सुद्धा आपल्या वेळातला वेळ काढून त्यांनी उपस्थित राहिले, मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी ऋणकृत आभार मानतो. त्यासोबतच गेले 1 तासापासून आदित्य जाधव सर, भारत बिरादार सर, दामोदर जोशी सर, देवगाव भजनावळे सर, धर्मराज शिंगे, एकनाथ जाहीर सर, केशव नरवटे सर, आताच आमचे प्राध्यापक संतोषजी गर्दे सर यांनी आभार मानलं असे आमचे मार्गदर्शक संतोषजी गर्दे सर, शिवदास होनमाने सर, सुदाम सोरणार सर आणि विनोद जाधव सर हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन ऐकले आणि वेळातला वेळ काढून या कार्यक्रमामध्ये सामील झाले. त्याबद्दल शालू काय प्रतिष्ठान व बी मीडिया माध्यम समूहाच्या वतीने आपणा सर्वांचा आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा कारण हा कार्यक्रम डेली व्याख्यानाचा असल्यामुळे रोज वेगळ्या विषयावर वेगळी व्याख्याते आहेत. तर या सर्व व्याख्यानांचा आपण लाभ घ्यावा. ज्यांना कोणाला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही त्यांच्यासाठी बी मीडियाच्या 24 तास वरती मी पुनर्प्रसारण करणार आहे या कार्यक्रमाचं. तेव्हा आपले मित्रमंडळी असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील त्यांना ते लिंक पाठवावी जेणेकरून त्याचा लाभ घेता येईल. आणि गेले 1 तासापासून सर्वजण ऐकत आहात. वेळ झालेला आहे, सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल शालुकाय प्रतिष्ठान, शिरूर दबडे, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड व बी मीडिया माध्यम समूहाच्या वतीने आपण सर्वांचा आभारी आहे, ऋण व्यक्त करतो. उद्या वेगळ्या विषयावरती व्याख्यान होईल तेव्हा सर्वांनी उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. तोपर्यंत सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, धन्यवाद.